नमस्कार मित्रांनो, आजची भेट खूप विशेष आहे. माटुंगा लेबर कॅम्प मध्ये प्रथमच MHT CET या महाराष्ट्र अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी घेतली जाणाऱ्या परीक्षेमध्ये अथर्व शशिकांत जगताप या विद्यार्थ्याने अतिशय कौतुकास्पद असं यश संपादन केलेलं आहे. 98.69% गुण त्याने प्राप्त केलेले आहेत. अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि आज आपल्या सोबत अथर्व आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की त्याने या यशापर्यंत पोहोचण्यासाठी कशी तयारी केली, काय सुरुवात केली. सर्वप्रथम अथर्व, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला MHT CET परीक्षेमध्ये 98.69 गुण मिळालेले आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला हे जे गुण मिळालेले आहे याच्या मागे तुमचं मेहनत आणि परिवाराचं काय योगदान आहे? सर्वप्रथम धन्यवाद. आणि माझं सर्वप्रथम म्हणजे आजी आजोबांचा आशीर्वाद होता. माझी मेहनत होतीच, पण माझ्या मम्मी पप्पांची पण मेहनत होती खूप. आणि या दोन फॅक्टरमुळेच मला एवढे गुण भेटले. तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली होती? म्हणजे की आता 98.69% गुण मिळवणं हे काही सहजासहजी सोपी गोष्ट नाहीये. मग त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होता? सगळ्यात पहिलं म्हणजे महत्वाची गोष्ट हीच आहे की म्हणजे स्टे कन्सिस्टंट अँड फोकस. अगर तुम्ही तुमच्या गोल पर्यंत एवढा सिरियस आहात, तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि फोकस हे दोघं फॅक्टर्स तुम्हाला पुढे घेऊन जाणार. अथर्व, मला एक सांगा, तुम्ही आता टीन एज मध्ये आहात, झेनझीज बोलतात ज्यांना, की आणि हे कसं इंटरनेटचं युग आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, इंटरनेट, तर याचा तुम्हाला मोह नाही पडला कधी? तुम्ही याच्यात कधी स्वतःचं अकाउंट उघडून तुम्हाला वाटलं नाही का आपण सोशल मीडियावर स्वतःला फ्लॅश करावं? म्हणजे 2 वर्ष तर मी इंटरनेट म्हणजे वापरायचो, पण मी एकदम असा मोहमध्ये गेलो नाही त्याच्या. म्हणजे माझ्याकडे आहे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, पण मी म्हणजे एकदम ऍक्टिव्ह नव्हतो. मी म्हणजे 2 वर्ष नियरली कट ऑफच केलं होतं. माझ्या म्हणजे तेच आहे, सिरियस आहात तुम्ही गोल तुमच्या ह्याच्यावर तर तुम्ही ओन करून द्या. आम्ही ऐकलं की तुमचे जे वडील आहेत, शशिकांत दादा जे आहेत, यांनी तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तुमच्या तर सोबतच राहतात, ते अतिशय उत्कृष्ट शरीरयष्टी असणारे व्यक्तिमत्व आहे. परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही संपूर्ण वेळ फक्त अभ्यासालाच दिलाय की काय, असं वाटतंय? हो, म्हणजे मी म्हणजे संपूर्ण वेळ नाही, म्हणजे किमान 4 ते 5 तास मी करायचो दररोज अभ्यास. आणि 1 तास मी म्हणजे स्वतःला पण द्यायचो माझ्या बॉडीसाठी, की मी घरी होम वर्कआउट पण करेल, म्हणजे माझी हेल्थ पण चांगली राहील त्याच्यासाठी. क्या बात आहे, खूप छान. यापुढे तुम्ही कोणत्या अभियांत्रिक शाखेमध्ये ऍडमिशन घेणार आहात? मी सरदार वल्लभभाई पटेल दोघांमध्ये बघणार आहे आणि CSE करणार आहे, कम्प्युटर सायन्स. तुम्ही इतर विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की ना कशा पद्धतीने तुम्हाला देखील तयारी करायची आहे? जे यश तुम्ही संपादन केलेलं आहे तेच यश इतर विद्यार्थ्यांनी देखील संपादन करावं, यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? ॲज आय सेड, स्टे कन्सिस्टंट अँड फोकस हे दोघंच फॅक्टर तुम्हाला पुढे घेऊन जाणार. किती तुम्ही कमी याल, तुम्ही किती लॅक करत असाल अभ्यासात, फक्त कन्सिस्टन्सी आणि फोकस ह्याच्यामधूनच होतं. मी लास्टच्या 1 महिन्यामध्ये मॉक टेस्ट दिली बरोबर, आणि खूप कन्सिस्टंट राहिलो अभ्यासामध्ये. मी खूप असे डिमोटिवेट पण झालो होतो मी, पण मी कधी गिव्हअप नाही केलं. तर डोंट गिव्ह अप, स्टे कन्सिस्टंट अँड फोकस, दॅट्स द. या दरम्यान कधी वाटलं नाही का की आपण एखादं म्हणजे मित्रांबरोबर खेळायला जावं? आम्ही ऐकलं की तुम्ही जास्त बाहेर कधी मित्रांमध्ये मिक्सअप होत नाही म्हणून. हा, म्हणजे माझे मित्र पण तसेच होते की म्हणजे त्यांचे पण गोल क्लिअर होते अभ्यासाचे. आणि मी जायचो म्हणजे सॅटर्डे संडे वीकेंड साठी जायचो खेळायला, आणि घरी होम वर्कआउट होताच. तर हा, मी कनेक्टेड होतो मित्रांशी. पूर्ण कट ऑफ नाही केलं कारण की ते पण इम्पॉर्टंट आहे. पण हा, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 तास जर का अभ्यास केला तुम्ही दिवसाचा तर तुम्ही करू शकता हे गोल. अथर्व, तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे तुमच्या आई वडिलांना देखील खूप शुभेच्छा, ज्यांनी तुमच्यावर इतका वेळ खर्च केला. त्या वेळेचं आज चीज झालं असं मला वाटत आहे. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन.